गेल्या मार्च महिन्यामध्ये एमपीएससी मार्फत ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा ही घेण्यात आली होती आणि आता काहीच दिवसांपूर्वी असं कळलं की या परीक्षेत पेपरफुटी झाली होती. या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये एक धक्कादायक ट्विस्ट आता समोर आलेला आहे. ज्या प्रियकरानं पेपरफुटीची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी ला दिली, तपासात तोच पेपरफुटीचा आरोपी ठरलाय. ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे आणि या ब्रेकअपनं पेपरफुटीचं प्रकरण कसं बाहेर आणलं, चला समजून घेऊयात या व्हिडिओमधून. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासनातली औषध निरीक्षक गट ब पदासाठी 22 मार्चला जी आहे ती परीक्षा घेतली होती. राज्यातील 6 महसूल विभागांमध्ये झालेल्या या परीक्षेला तब्बल 44,550 उमेदवार बसलेले होते. 12 जूनला निकाल जाहीर झाला आणि 506 उमेदवार हे मुलाखतीसाठी पात्र ठरले. त्यानंतर 22 जुलैला 488 उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. याच परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आता आरोप केला जातोय. गुन्हे शाखेच्या तपासानुसार लोकेश उर्फ गौरव पाटील वय वर्ष 24 याला परीक्षा होण्याच्या आधीच प्रश्नपत्रिका मिळाली होती. ही प्रश्नपत्रिका त्याची प्रेयसी ऋतुजा पाटीलने त्याला व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचा आरोप आहे. आता विशेष म्हणजे गौरवचा भाऊ ही परीक्षा देणार होता, गौरव नाही. पण पुढे या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. ऋतुजानं परीक्षेत 7वा क्रमांक पटकावला, पण निकाल लागेपर्यंत गौरव आणि ऋतुजाचं नातं तुटलं होतं. त्यांच्यात भांडणं झाली होती, ब्रेकअप झालं होतं. ऋतुजाला सरकारी नोकरी मिळेल आणि ती आपल्याला सोडून पुढे जाईल, आपल्याशी लग्नही करणार नाही अशी भीती या गौरवला वाटत होती. हे आतापर्यंतच्या पोलीस तपासातून तरी पुढे आलेलं आहे. ऋतुजा सोबत झालेल्या ब्रेकअप नंतर गौरवनं स्वतः एमपीएससी कडे ईमेल करून 22 मार्चचा पेपर फुटल्याची माहिती दिली. पण सुरुवातीला आपण त्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवाराचा मित्र असल्याचं सांगणाऱ्या गौरवचाच सहभाग या तपासात समोर आलेला आहे. आता या प्रकरणात आणखीन एक स्टोरी आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ऋतुजाचे वडील अमृत पाटील वय वर्ष 55 यांनी नंदुरबार मधले मध्यस्थ प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. प्रवीण पाटील कोण, तर हे नंदुरबार मध्येच कोचिंग क्लास चालवतात आणि एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणामध्ये सहाय्यक विभाग अधिकारी विश्वेश्वर नकाते, अभिजित लेंडवे आणि गोपाळ मराठे या 3 अधिकाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. आता पोलिसांच्या माहितीनुसार 5 लाख रुपयांमध्ये प्रश्नपत्रिका मिळवण्यात आलेली होती. प्रवीण पाटील यांनी एमपीएससीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 5 लाख रुपये दिलेले होते आणि आणखीन पैसे देण्याचं आश्वासन सुद्धा दिल्याचा आरोप प्रवीण पाटील यांच्यावर आहे. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी परीक्षा होण्याच्या काही दिवस आधी ती प्रश्नपत्रिका आपली मुलगी ऋतुजा हिला दिली आणि ऋतुजाने परीक्षेच्या 2 दिवस आधी ती प्रश्नपत्रिका ही गौरवला व्हॉट्सअॅपवर पाठवली, असा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान या पेपर फुटीची माहिती एमपीएससी पर्यंत पोहोचली आणि त्यानंतर आयोगाने चौकशी सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा जुलै महिन्यामध्ये हा मुद्दा उचलून धरला होता. नंदुरबार मधल्या एका कोचिंग इन्स्टिट्यूट मधल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या 2 दिवस आधी प्रश्नपत्रिकेतले बहुतांश प्रश्न हे मिळालेले होते, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. एमपीएससीने मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेनं तपास सुरू केलेला आहे. तपासात गौरवचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आलाय. पण तपास आपल्या जवळ पोहोचत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं पुन्हा एमपीएससीशी संपर्क साधून परीक्षेच्या प्रक्रियेबाबत आपला गैरसमज झाल्याचं सांगत तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत तपास पुढे गेला होता. पेपर खरोखरच फुटला होता आणि गौरवला सुद्धा परीक्षा होण्याआधीच तो पेपर मिळाला होता, हे तपासात समोर आल्याचा दावा पोलिसांनी केलाय. या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना बुधवारी मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 2 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. या संपूर्ण प्रकरणी तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की कळवा.